नमस्कार, मी श्रद्धा जोशी। आज आपण पोह्याचा चिवडा बघणार आहोत। अगदी एक महिनाभर कुरकुरीत राहतो असा आणि संपेपर्यंत म्हणजे एक महिना काय जोपर्यंत तुम्ही खात राहाल तोपर्यंत तो कुरकुरीत राहणार असा आज आपण चिवडा बघणार आहोत। चिवड्यासाठी आपण इथे पातळ पोहे घेतलेले आहेत 1 किलो। त्याच्यानंतर 1 वाटी खोबरं एक वाटी खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे 1 वाटी खोबऱ्याची घ्यायची, ती चिरून घ्यायची, पातळ चकत्या करून घ्यायच्या। 1 वाटी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, तुम्हाला तिखट आवडत असतील तर तिखट घ्यायच्या किंवा साध्या चालतील जसं ज्याला आवडेल तसं। 1 वाटी कढीपत्त्याची पानं आहेत, 1 वाटी लसूण आहे चिरून घेतलेला उभा। त्याच्यानंतर 100 ग्रॅम तीळ आहेत, 100 ग्रॅम शेंगदाणे आहेत, 100 ग्रॅम काजू आहेत आणि 100 ग्रॅम चिवड्याची डाळ आहे आणि चवीसाठी चवीपुरतं मीठ। आता आपण मंद आचेवर पोहे भाजून घेणार आहोत। मंद आचेवर ह्याच्यासाठी भाजायचे की ते करपू नयेत आणि ते जास्त खुसखुशीत राहतात जास्त दिवस, म्हणून ते मंद आचेवर भाजून घ्यायचे। मस्त असा चिवड्याचा खूप असा स्वादिष्ट चविष्ट काय तुम्ही ज्याला ते उपमा द्याल त्या पद्धतीने त्याला खूप असा मस्त वास येतो आहे। आणि कोणत्याही मसाल्यांशिवाय म्हणजे जे आता घरगुती चिवडा मसाला, हा मसाला, तो मसाला, आजकाल लोक खूप काही प्रकार त्यात इन्क्लूड करून मग चिवडा बनवायला सुरुवात करतात किंवा आजकाल लोक रेडीमेडही खातात। सो ज्याची त्याची पद्धत आहे, पण कुठल्याही मसाल्याशिवाय घरगुती कुरकुरीत आणि चविष्ट चिवडा कसा बनवायचा ती रेसिपी आपण आत्ताच पाहिली आणि आता आई चिवडा असं छान मिक्स करते आहे। सो लवकरच ती डिश सर्व करून दाखवेल आणि आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा सण लागत नाही चिवडा, लाडू, चकली खायला। आमच्याकडे 12 महिने 24 तास आमच्याकडे चिवडा हा अवेलेबल असतो। ऑर्डर आली गणपती दिवाळीची तरीसुद्धा आम्ही ऑर्डरप्रमाणे सुद्धा करून देत असतो चिवडा, चकली, लाडू, जे काही शंकरपाळे, जे काही पदार्थ असतील त्या पद्धतीनुसार। आणि शूटिंगच्या निमित्ताने घराबाहेर असतो, सकाळी गेलो की रात्री कधी येऊ काही माहीत नसतं, त्याच्यामुळे आमच्याकडे हे सेफर साईड या सगळ्या गोष्टी आई बनवत असते, स्वतः आजही ती करते। सो त्याच्यामुळे आम्ही छान असे जे तंदुरुस्त तुम्हाला दिसतो, एकदम फिट दिसतो, ते त्याच्यामागे ही आहे। सो असं आम्ही छान छान खात राहत असतो हिच्या हातचं। आणि असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी श्वेतावल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा।